ब्रॉडवे थिएटर न्यूयॉर्क शहराच्या मॅनहॅटन विभागात थिएटर डिस्ट्रिक्ट भागात ब्रॉडवे आहे. हे एकच थिएटर नसून इथे 500 किंवा अधिक आसनांची 39 मोठी थिएटर्स आहेत. यातील कोणत्याही थिएटरमध्ये तुम्ही शो बघितला तरी ब्रॉडवेवर शो बघितल्याची ऐट मिरवू शकता. कलाकार, प्रेक्षक, समीक्षक यांच्यासाठी लंडनमधील वेस्ट एंड थिएटरबद्दल जी अभिमानाची भावना आहे तशीच अमेरिकेतील ब्रॉडवेबद्दल असते. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये येणारे पर्यटक प्रत्यक्ष शो बघितला नाही तरी ब्रॉडवेला बाहेरून तरी हमखास भेट देतातच. अर्थात अशी कोरडी भेट देण्यानं सहसा समाधान होत नाही. 2016-17च्या हंगामामध्ये ब्रॉडवेवरील सगळ्या शोजनी सुमारे $14.5 कोटी तिकीट विक्री केली होती. आता आज ब्रॉडवेचा बोलबाला संपूर्ण जगात आहे. पण सन 1750 पर्यंत न्यूयॉर्क शहरात एकही उल्लेखनीय थिएटर नव्हतं. नासाऊ स्ट्रीटवर सुरू झालेलं 280 आसन क्षमतेचं थिएटर हे या प्रवासातलं पहिलं पाऊल ठरलं. पुढे हळूहळू थिएटर्स वाढू लागली. मात्र यातील बहुसंख्य थिएटर्स शहराच्या डाऊनटाऊन विभागात होती. आज जिथे थिएटर डिस्ट्रिक्ट आहे त्या मिडटाऊन भागात 20व्या शतकात थिएटर्स निर्माण झाली. 1920 ते 30च्या दरम्यान टाइम्स स्क्वेअरमध्ये अनेक थिएटर्स बनली आणि ब्रॉडवेचा उदय झाला. 1927 सालच्या शो बोट या संगीतिकेनं 572 प्रयोगांचा विक्रम केला. ग्रेट डिप्रेशन नंतरच्या मंदीच्या काळात ब्रॉडवेला नवसंजीवनी मिळाली की 1943 सालच्या ओक्लाहोमा या शोनं, ज्याचे 2212 प्रयोग झाले. सध्या ब्रॉडवेवर मंगळवार ते शनिवार रोज संध्याकाळी 8 वाजता कर्टन म्हणजे मुख्य शो होतो. बुधवार, शनिवार आणि रविवार या दिवशी दुपारी 2 किंवा 3 वाजता मॅटिनी असतो. सोमवार मात्र ब्रॉडवेसाठी डार्क डे म्हणजे सुट्टीचा दिवस असतो. ब्रॉडवेवरील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे टोनी अवॉर्ड्स. हे पुरस्कार दरवर्षी जूनमध्ये दिले जातात. अमेरिकन थिएटर विंग आणि ब्रॉडवे लीग मिळून हे पुरस्कार दिले जातात.